नमस्कार, गुड इव्हनिंग. मी डॉक्टर आनंद तांबट. आपण बरेचसे व्हिडिओज आतापर्यंत बघत आलो आहोत, पण त्याच्यात एक महत्त्वाचा स्त्रियांविषयी जो आजार आहे तो म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम, PCOD किंवा PCOS यांच्याबद्दल आपण आज बोलूया. तर हा जो आजार आहे हा शक्यतो लहान मुलांमध्ये आणि सध्याच्या जनरेशनमध्ये, म्हणजे जे जस्ट अबाउट ज्यांना मासिक पाळी, मासिक महिना चालू झालेला आहे त्यांच्यामध्ये 15, 16, 17, 18 वयापासून तर अगदी 22, 23, 24 वर्षाच्या मुलींमध्ये सुद्धा हा खूप कॉमन आजार झालेला आहे. याचं कदाचित कारण असं असावं की सध्याचं स्ट्रेस रिलेटेड गोष्टी जे आहेत, एज्युकेशन रिलेटेड, फॅमिली रिलेटेड, सामाजिक काही बंधनांमुळे किंवा असा भरपूर वाढलेला आहे. आणि खाणं पिणं सगळं चेंज झालं आहे, लोकांचं एक्सरसाइज पॅटर्न चेंज झालेला आहे. म्हणजे ओव्हरऑल थोडक्यात त्याला असं म्हणता येईल की हे लाईफस्टाईल चेंजेस जे होत आहेत आणि त्याच्यात स्ट्रेस हा रिलेटेड खूप मोठा आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरी हा शक्यतो जेनेटिकली बॉर्न डिसीज असतो, पण ज्यांना ही टेंडन्सी असते त्यांना हे लाईफस्टाईल चेंजेस जर झाले तर हा आजार उद्भवतो. आणि हा आजार नुसता लहान मुलींना, जेव्हा नुकत्याच वयात आलेल्या 18-20 वर्षाच्या मुलींचा नाही आहे, ज्यांना आधी पिरियड नॉर्मल होता त्यांना सुद्धा, इव्हन एक प्रेग्नन्सी झाली, एक मुलगा किंवा मुलगी झालेली असेल किंवा 2 झालेले असेल त्याच्यानंतरही वयाच्या 30-35 नंतरही दिसू शकतो असा हा आजार आहे. म्हणजे थोडक्यात तुमची लाईफस्टाईल चेंज झाली तर तुम्हाला हा आजार उद्भवू शकतो आणि आपल्याला त्याविषयीच काम करायला लागतं. आम्ही आनंद इटर्नल हॉस्पिटलमध्ये ह्या लाईफस्टाईल विषयी पर्सनलाइज टिप्स देतो. त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअली जर तुम्ही माझ्या हॉस्पिटलला भेट करू शकलात आणि OPD मध्ये येऊ शकलात तर तुम्हाला जे योग्य आहे त्या पद्धतीने सल्ला दिला जाईल. तुमची लाईफस्टाईल योग्य मार्गाने कशी होईल त्या दृष्टीने बघण्यात येईल आणि त्यानुसार तुमचं पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज हा आजार जो आहे हा उपचार पद्धतीने सरळ केला जाईल. धन्यवाद.